मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये घेण्यात आलेले आहेत. तरी व्हिडिओ मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओचा तुम्हाला येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी नक्की फायदा होईल. तर पाहूयात आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न. इंट्रोडक्शन टू ड्रीमलँड हे पुस्तक कोणाचे आहे? इंट्रोडक्शन टू ड्रीमलँड हे पुस्तक भगत सिंग यांचे आहे. झेंडा सत्याग्रह हा कोणत्या वर्षी झाला होता? झेंडा सत्याग्रह हा कोणत्या वर्षी झाला होता? तर झेंडा सत्याग्रह हा 1923 या वर्षी झाला होता. रंगराजन समिती ही कशासंबंधी होती? रंगराजन समिती ही राष्ट्रीय बचत व गुंतवणूक यासंबंधी होती. तुंगारेश्वर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तुंगारेश्वर हे अभयारण्य पालघर या जिल्ह्यात आहे. बंदी जीवन हे पुस्तक कोणाचे आहे? बंदी जीवन हे पुस्तक सचिंद्रनाथ सन्याल यांचे आहे. सर्वात कमी घनत्व असलेला ग्रह कोणता आहे? सर्वात कमी घनत्व असलेला ग्रह शनी हा आहे. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना केव्हा झाली होती? जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 7 एप्रिल 1948 या वर्षी झाली होती. आणि मित्रांनो, 7 एप्रिल या दिवशीच जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. भारतामध्ये सर्वाधिक हिवाळी पर्जन्य कोणत्या राज्यामध्ये होते? भारतामध्ये सर्वाधिक हिवाळी पर्जन्य तामिळनाडू या राज्यामध्ये होते. भारतातील पहिला पोलाद कारखाना कुल्टी हा कोणत्या राज्यात सुरू झाला होता? भारतातील पहिला पोलाद कारखाना कुल्टी हा पश्चिम बंगाल या राज्यात सुरू झाला होता. भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता विरोधी कलम कोणते आहे? भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता विरोधी कलम 17 हे आहे. संथाल ही जमात कोणत्या राज्यात आढळते? संथाल ही जमात पश्चिम बंगाल या राज्यात आढळते. कान्हा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? कान्हा हे राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश या राज्यात आहे. लॉर्ड माउंटबॅटन ही योजना कोणत्या वर्षीची योजना आहे? लॉर्ड माउंटबॅटन ही योजना 1947 या वर्षीची योजना आहे. शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमधील विषय आहे? शिक्षण हा विषय समवर्ती सूची यामधील विषय आहे. मित्रांनो, समवर्ती सूची म्हणजेच ज्यामध्ये राज्य शासन व केंद्र शासन दोघांनाही कायदे करण्याचा अधिकार आहे त्याला समवर्ती सूची असे म्हणतात. आशियाई विकास बँकेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? आशियाई विकास बँकेचे मुख्यालय मनिला, फिलिपाईन्स या देशात आहे. भारतामध्ये सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते? भारतामध्ये सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कर्नाटक या राज्यात घेतले जाते. झिंक फॉस्फाईड हे खालीलपैकी काय असते? झिंक फॉस्फाईड हे मूषकनाशक असते. दाब ही कोणत्या प्रकारची राशी आहे? दाब ही अदिश या प्रकारची राशी आहे. केडगाव येथे मुक्ती सदन या संस्थेची स्थापना कोणी केली होती? केडगाव येथे मुक्ती सदनची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली होती. सोमनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यात स्थित आहे? सोमनाथ हे ज्योतिर्लिंग गुजरात या राज्यात स्थित आहे.
महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तांब्याचे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तांब्याचे साठे चंद्रपूर या जिल्ह्यात आढळतात. सिंहांसाठी प्रसिद्ध असलेले गीर हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? सिंहांसाठी प्रसिद्ध असलेले गीर हे अभयारण्य गुजरात या राज्यात आहे. गीर, गुजरात, जे की सिंहांसाठी प्रसिद्ध आहे. ओडिशा राज्यातील सर्वात मोठी व महत्त्वाची नदी कोणती आहे? ओडिशा राज्यातील सर्वात मोठी व महत्त्वाची नदी महानदी आहे. भारताने कोणत्या वर्षी आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले होते? भारताने 1991 या वर्षी आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले होते. चित्रा ही कादंबरी कोणी लिहिली आहे? चित्रा ही कादंबरी रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिली आहे. भारतीय राज्यघटनेने आणीबाणी ही संकल्पना कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे? भारतीय राज्यघटनेने आणीबाणी ही संकल्पना जर्मनी या देशाकडून स्वीकारलेली आहे. तर मित्रांनो, अतिशय सोपी ट्रिक आहे. जर्मनी आणीबाणी, आणीबाणी जर्मनी या ट्रिकद्वारे तुम्ही अगदी सहजरित्या हे लक्षात ठेवू शकता. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेण्यात आलेले होते. तर मित्रांनो, तुमच्याकडे व तुमच्या बुद्धीमध्ये जेवढा प्रश्नांचा साठा मोठा असेल तेवढा तुमचा परीक्षेमधील मेरिटमधला क्रमांक सगळ्यात वरती असेल. जेवढा जास्त ज्ञानाचा साठा तेवढा जास्त येणाऱ्या काळामध्ये तुम्ही अगदी योग्य आणि सहजरित्याने यश संपादन करू शकता. त्यामुळे मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.